आजचा क्लास आपण सुरू केला तो संख्या म्हणजे नंबर्स. संख्या म्हणजे नंबर्स. एक 2 मिनिटांमध्ये आपण पूर्ण क्लास रिवाइज करतोय. संख्या म्हणजे नंबर्स. त्याच्यामध्ये आपण सर्वात पहिला जो संच बघितला तो बघितला नैसर्गिक. तो पाहिला आपण नैसर्गिक संख्या म्हणजेच नॅचरल संख्या. नॅचरल असल्यामुळे आपण त्याला डिनोट करतो n ने. आता नैसर्गिक म्हणजे कुठल्या? ज्या संख्या आपण मोजतो 1 2 3 4 अँड सो ऑन 1 2 3 4 अनंत. ज्या संख्या मोजण्यासाठी वापरतात त्याला नैसर्गिक संख्या म्हणतात. त्याला अजून एक शब्द मी तुम्हाला सांगितला तो म्हणजे मोजसंख्या. अजून एक शब्द सांगितला तो म्हणजे मोजसंख्या. दुसरा आपण जो बघितला तो पहिला पूर्ण संख्या. पूर्ण संख्या म्हणजे होल नंबर्स आणि त्याला तो संच जो डिनोट करतात तो W या अक्षराने डिनोट करतात. होल नंबर्स म्हणजे पूर्ण संख्या तो सेम नैसर्गिक संख्यांचाच असतो, फक्त त्याच्यामध्ये 0 हा एक एक्स्ट्रा पार्ट असतो, म्हणजे एक ॲडिशनल नंबर असतो, दॅट इज 0. 0 मग 0 1 2 3 अनंत हा जो संच आहे संख्यांचा तो आपण पूर्ण संख्या म्हणून बघितला. त्यानंतर आपण जो संख्यांचा हे बघितला तो आहे पूर्णांक. पूर्णांक म्हणजे इंटिजर्सचं पहिलं अक्षर आहे आय, म्हणून पूर्णांक या संख्या संचाला आपण आय या अक्षराने दाखवतो. तर त्या संख्या आपण अनंत पासून सुरुवात करते मी, कारण त्या डाव्या बाजूला पण अनंत असतात. अनंत पासून आपण सुरुवात करूयात. मग इथे मी -2 -1 -2 -1 0, त्यानंतर 1 2 आणि अनंत. हे तुम्हाला समजत असेल. हे आपण बोलतोय पूर्णांक संख्याच्या संचाबद्दल. हा आहे पूर्णांक संख्येचा संच. जसं मी तुम्हाला आता दाखवते. अनंत पासून आपण सुरुवात केल्या, कारण ह्या डाव्या बाजूला पण अनंत असतात, उजव्या बाजूला पण अनंत असतात. पूर्णांक संख्येनंतर आपण 2 नंबरमध्ये किंवा 2 संख्येमध्ये कंपॅरिझन कसं करायचं याच्याबद्दल बोललो. कंपॅरिझन म्हणजे त्यांना आपल्याला लहान मोठा अशा पद्धतीने त्यांचं आपल्याला विभाजन करायचंय. तर जी संख्या डाव्या बाजूला असते ती संख्या लहान, जी संख्या उजव्या बाजूला असते ती संख्या मोठी. हे लक्षात ठेवा. पूर्णांक संख्या, त्या संख्येनंतर आपण मूळ संख्या आणि संयुक्त संख्या, मूळ आणि संयुक्त अशा 2 संख्या बघितल्या. मूळ म्हणजे मूळसाठी मी तुम्हाला शब्द सांगितला प्राईम नंबर्स, आणि संयुक्त संख्येसाठी मी तुम्हाला शब्द सांगितला कॉम्पोजिट नंबर्स. प्राईम नंबर्स आणि कॉम्पोजिट नंबर्स. तर मूळ संख्या आपण 2 पासून बघितल्या, 2 3 5 7 अशा. पण मूळ संख्येबाबतीत मी तुम्हाला काही गोष्टी सांगितल्या. 100 पर्यंतच्या एकूण मूळ संख्या 25. पूर्णांक संख्या या संख्या संचाबद्दल बोलतोय. पूर्णांक संख्या म्हणजे इंटिजर्सचं फर्स्ट लेटर आहे आय, म्हणून पूर्णांक संख्येचा सेट आपण आय या अक्षराने दाखवतो. आता पूर्णांक संख्या कुठे असतात? पूर्णांक संख्या या संख्ये रेषेवरती असतात. ज्या संख्या संचामध्ये 0 धन आणि ऋण या सर्व संख्या समाविष्ट असतात त्या संख्या संचाला आपण म्हणतो पूर्णांक संख्या. या ठिकाणी मी 2 ॲरोज दाखवलेले आहेत, बाण दाखवलेले आहेत, आणि त्या बाणामध्ये तुम्ही लहान संख्या आणि मोठी संख्या हे बघू शकता. तर जी संख्या डाव्या बाजूला असेल ती लहान असणार आहे, जी संख्या उजव्या बाजूला असेल ती मोठी असणार आहे. तर इथे मी तुम्हाला ज्या पद्धतीने 2 संख्या दिलेल्या आहेत, एक आहे -2, एक आहे 5. 5 या संख्येचं चिन्ह काय आहे? जर कोणतंच चिन्ह नाही तर ते चिन्ह आहे प्लस. ते साईन काय आहे? प्लस. ठीक आहे, हा मायनस आहे, हा प्लस आहे. तर -2 आणि 5 या दोन्ही संख्यांना तुम्हाला या संख्येरेषेवरती इमॅजिन करायचंय. कुठला डाव्या बाजूला असेल आणि कुठला उजव्या बाजूला असेल. दोघांपैकी जो डाव्या बाजूला असेल, डावी बाजू माहितीये तुम्हाला लेफ्ट साइड या हाताला, जो डाव्या बाजूला असेल तो लहान असणार आहे. तर मला सांगू शकाल -2 आणि 5 या दोघांपैकी लहान संख्या कोणती? -2 5 यापैकी लहान संख्या कोणती? -2. का? कारण तुम्ही इथे बघू शकता -2 ही डाव्या बाजूला आहे, 5 ही उजव्या बाजूला आहे. 5 ही संख्या जर तुम्ही बघितली तर ही उजव्या बाजूला आहे, बरोबर आहे, आणि -2 ही डाव्या बाजूला आहे. त्यामुळे आपण काय करूयात, -2, तर आपलं चिन्ह आपल्याला हे असं लिहायचंय. म्हणजे
चिन्हाचा निमुळता भाग हा लहान संख्येकडे पाहिजे. तर हे वाचायचं कसं हे मी तुम्हाला सांगते. हे कसं वाचायचं? -2 ही 5 पेक्षा लहान आहे. तर याला वाचण्याची एक पद्धत आहे, -2 इज लेस दॅन 5. हे जे चिन्ह तुम्ही काढलं ते लेस दॅनचं आहे. -2 इज लेस दॅन 5 हे आपण इंग्लिशमध्ये म्हणताना त्याला वाचताना वाचतो. तर -2 ही संख्या लहान आहे 5 पेक्षा. 3 आणि -3 या दोघांमध्ये मला सांगा लहान संख्या कुठली आहे? 3 -3. -3 ही संख्या लहान असणार आहे, कारण तुम्ही संख्या रेषेवरती जर पाहिलं तर -3 ही संख्या तुम्हाला डाव्या हाताला मिळते आणि +3 ही उजव्या हाताला आहे. त्यामुळे जी डाव्या बाजूला असणार आहे ती नेहमीच लहान असते. तर याच्यामध्ये -3 ही संख्या लहान आहे, त्यामुळे तुम्ही चिन्हाचा निमुळता भाग -3 कडे केलेला आहे. पण हे वाचणार कसं तुम्ही? कारण कंपॅरिझन तुम्हाला करायचंय पहिली संख्या आणि दुसरी संख्या. कंपॅरिझन करताना पहिली आणि दुसरी असं करायचंय. मग तुम्ही कसं म्हणणार? 3 ही संख्या मोठी आहे -3 पेक्षा. बरोबर? इथे तुम्ही काय म्हटलं? 3 ही संख्या मोठी आहे -3 पेक्षा. हेच आपण इंग्लिशमध्ये कसं म्हणतो? 3 इज ग्रेटर दॅन -3. तर हा जो सिम्बॉल आहे याला म्हणतात ग्रेटर दॅन. आता याच्यामध्ये मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगते. जी गोष्ट ज्या पद्धतीने तुम्हाला समजेल ती तुम्ही आत्मसात करायचा प्रयत्न करा. कारण आपल्याला फक्त पेपरमध्ये उत्तर लिहिता येणं हे महत्वाचं आहे. कशाला काय इंग्लिशमध्ये म्हणतात हे इतकं महत्वाचं नाहीये. पण तुम्हाला हे माहिती पाहिजे म्हणून मी सायमल्टेनियसली तुम्हाला सांगते. तर 3 ही संख्या मोठी आहे -3 पेक्षा, म्हणजे 3 इज ग्रेटर दॅन -3 हा त्याचा अर्थ झाला. आता तिसरी संख्या आहे 0 आणि -6. या दोघांमध्ये मला कंपॅरिझन करून सांगा, 0 ही संख्या मोठी असेल की लहान असेल? दोघांमध्ये 0 ही संख्या मोठी असेल की लहान असेल? मोठी असेल, कारण 0 तुम्हाला उजव्या बाजूला मिळणार आहे आणि -6 तुम्हाला ह्या बाजूला कुठेतरी मिळेल. जसं हा -4, -5 इथे कुठेतरी तुम्हाला -6 मिळणार आहे. जर तुम्ही इमॅजिन केलं तर -6 जो आहे तो डाव्या बाजूला आहे. डाव्या बाजूची संख्या ही नेहमी लहान असते. त्यामुळे आपण ते चिन्ह असं ड्रॉ करणार आहे. म्हणजे चिन्हाचा निमुळता भाग हा आपण -6 कडे केला, कारण -6 ही संख्या लहान आहे. म्हणजेच काय? 0 ही संख्या मोठी झाली. 0 ही संख्या मोठी झाली. तर मला वाटतं आता तुम्हाला हे क्लिअर झालं असेल, की पूर्णांक संख्येमध्ये संख्या असतात पॉझिटिव्ह, नेगेटिव्ह आणि 0. म्हणजे 0, धन आणि ऋण ह्या सगळ्या संख्या ज्या असतात ह्या पूर्णांक संख्या या संचामध्ये येतात. त्याला आपण म्हणतो इंटिजर्स, आणि इंटिजर्स स्टँड्स फॉर आय, म्हणून आपण त्या संचाला आय असे नाव दिलेलं आहे. पेपरमध्ये तुम्हाला या नावाने पण प्रश्न विचारू शकतात. त्यामुळे तुम्हाला माहिती पाहिजे की हे जे लेटर आहे हे पूर्णांक संख्येसाठी वापरतात आणि पूर्णांक संख्या म्हणजे हा संख्या संच आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे. ठीक आहे. इथे आपण कंपॅरिझन पण बघितलं. आता पूर्णांक नंतर आपण अजून एका संख्येकडे जातोय. पुढचा नंबर आहे मूळ संख्या. मूळ संख्या त्याला आपण म्हणतो प्राईम नंबर्स. तर मूळ संख्या म्हणजे काय? 3 ही मूळ संख्या आहे. ठीक आहे. 2 सममूळ आहे. मूळ संख्येला आपण कशा पद्धतीने व्याख्या देऊ शकतो किंवा डिफाईन करू शकतो? मूळ संख्यांचा संच मी जो तुम्हाला 3 सांगितला, 5, 7, 9, 11, 13, 17, 19 असा जो काही तुम्ही लिहिला मूळ संख्यांचा संच, त्याच्यामध्ये तो 2 येणार आहे मूळ संख्येमध्ये. आता याचं एक वैशिष्ट्य सांगते. आपण पुन्हा एकदा मूळ संख्यांवरती आलो, 2 मुळे मूळ संख्यांवरती आलो. याचं वैशिष्ट्य काय आहे बघा, सगळ्या संख्या तुम्हाला विषम दिसतील. विषम आणि सम माहिती आहे तुम्हाला. या सगळ्या संख्या विषम आहेत, फक्त एकच संख्या तुम्हाला सम दिसते. म्हणून या आकड्याला सममूळ असंही म्हणतात. हाही प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. सममूळ संख्या कोणती? 2, कारण ती एकमेव संख्या आहे. 2 ही एकमेव संख्या आहे जी सम आहे आणि ती मूळ संख्यांमध्ये आहे. उरलेल्या सर्व संख्या तुम्ही जर बघितल्या तर त्या विषम आहेत, विषम मूळ संख्या आहेत. त्यामुळे 2 ही मूळ संख्येमध्ये येणार. 3 ही पण मूळ संख्येमध्ये आलेली आहे. आता आपण संयुक्त संख्यांच्या सेट बद्दल बोलतोय. तर जो अंक दुसऱ्या कुठल्याही पाड्यात येत नाही, जो अंक दुसऱ्या कुठल्याच पाड्यात येत नाही तो अंक फक्त त्याच्याच पाड्यात असतो. जो अंक फक्त त्याच्याच पाड्यात असतो त्या सगळ्या संख्या मूळ संख्या आहेत. तर अशा संख्या बघा 3 आहे. 3 नंतर
अजून कोणती? 4 आहे का? 4ला जर तुम्ही बघितलं 4 हा 2च्या पाड्यात पण आहे, 4च्या पाड्यात पण आहे, बरोबर? त्यामुळे 4 ही मूळ संख्या नसणार आहे. कारण 4 व्यतिरिक्त 2च्या पाड्यात पण 4 येतो ना, त्यामुळे 4ला आपण मूळ संख्या म्हणून गृहीत धरणार नाही. 3 नंतर अशी कोणती संख्या आहे जी फक्त त्याच्याच पाड्यात येते? 5, बरोबर? 5, 5 नंतर 7 आहे, 7 आहे, 8 आहे का? 8 नाहीये, 9 आहे का? 9 आहे. हे बघ 9 ही संख्या 3च्या पाड्यात पण आहे ना, 9च्या पाड्यात पण आहे. त्यामुळे 9 सोडून ती 3च्या पाड्यात येते, त्यामुळे 9 ही संख्या मूळ संख्या नाही. 9 नंतर आपण कोणती संख्या बघूयात? 11, त्यानंतर 17, त्यानंतर 13 पण आहे, दोघांच्या मध्ये 13 आहे. 13, 17, 19, अनंत. अशा संख्या मूळ आहेत. तर याच्यामध्ये तुम्हाला लक्षात आता काय ठेवायचंय? एकूण किती मूळ संख्या आहेत 100 पर्यंत? सांगू शकाल? एकूण मूळ संख्या किती आहेत 100 पर्यंत? हा, तर हा प्रश्न तुम्हाला विचारला जातो. परीक्षेमध्ये हा प्रश्न तुम्हाला विचारला जातो. 100 पर्यंतच्या मूळ संख्या मी तुम्हाला सांगते. तो नंबर आता पाठ करून ठेवा. कारण अशा तुम्ही सगळ्या संख्या तुम्हाला लिहाव्या लागतील आणि मग त्या तुम्हाला पेपरच्या वेळेस फाइंड करायला लागतील. तेवढा वेळ नसतो आपल्याला. तर एकूण 100 पर्यंत 25 मूळ संख्या आहेत. 100 पर्यंत एकूण 25 मूळ संख्या आहेत. 15 संख्या ज्या आहेत त्या 50 पर्यंतच्या आहेत. 15 संख्या ज्या आहेत त्या 50 पर्यंतच्या आहेत. मी पुन्हा एकदा रिपीट करते. तुम्ही लिहून घ्या, हे वहीमध्ये लिहून घ्या. एकूण मूळ संख्या 25 आहेत. 25 आहेत. तर हे या मूळ संख्या आपण 100 पर्यंत घेतोय, त्यामुळे मध्ये कुठेतरी टाका 100 पर्यंत, हा इथे लिहा 100 पर्यंत. 100 पर्यंत 100 पर्यंत एकूण मूळ संख्या 25 आहेत. हे झालं. अजून एक 50 पर्यंत एकूण मूळ संख्या किती आहेत? 50 पर्यंत एकूण मूळ संख्या 15 आहेत. हे आकडे लक्षात ठेवायचे आहेत तुम्हाला. हे पाठ करा, कारण हे विचारलं जातं. एमसीक्यूज मध्ये हे येतं. 100 पर्यंत एकूण मूळ संख्या 25 बघितल्या, 50 पर्यंतच्या एकूण मूळ संख्या 15 बघितल्या. अजून एक प्रश्न जो वारंवार विचारला जातो तो म्हणजे मूळ संख्यांची बेरीज. 100 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज. 100 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज ही काढायची पद्धत काय आहे हे मी तुम्हाला सांगेनच, पण हा एक कॉमन प्रश्न आहे जो पेपरमध्ये येतो, त्यामुळे याचं उत्तर तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तर हा मी प्रश्न काय सांगितला? एकूण मूळ संख्या 100 पर्यंतच्या त्याची बेरीज 1060 एवढी असते. हे समजलंय का? 100 पर्यंतच्या मूळ संख्या मी तुम्हाला सांगितल्या 25 असतात. त्या संख्या कोणत्या कोणत्या आहेत? त्या 3, 5, 7, 11, 13, 17, 19 आणि तिथून पुढे एकूण 25 संख्यांपर्यंत आपल्याला ते कॅल्क्युलेशन करायचंय. आणि सगळ्यांची बेरीज किती असते? सगळ्यांची म्हणजे फक्त मूळ संख्या 100 पर्यंतच्या त्याची बेरीज किती असते? 1060, म्हणजे 1060. हे गणित तुमच्या डोक्यात असू दे. 3 गोष्टी महत्वाच्या सांगितल्या मी मूळ संख्यांच्या खाली. मूळ संख्या म्हणजे अशी संख्या जी फक्त त्याच संख्येने, मूळ संख्या म्हणजे अशी संख्या जी फक्त त्याच संख्येने भाग जाऊ शकतो, किंवा ती संख्या त्याच संख्येच्या पाढ्यात आहे. त्या संख्येला सोडून इतर दुसऱ्या कुठल्याही संख्येच्या पाढ्यात तुम्हाला ती संख्या मिळणार नाही. तर 3 ही मूळ संख्या आहे. जर मी तुम्हाला विचारलं 15 ही मूळ संख्या आहे का? नाही, कारण 15 3च्या पाढ्यात पण आहे, 3 5 15, 5च्या पण आहे, 5 3 15, 15च्या पण पाढ्यात आहे, 15 1 15. त्यामुळे 15 ही मूळ संख्या नाही. दोघांमध्ये कंपॅरिझन करायला शिका. 3 ही फक्त 3च्याच पाढ्यात आहे, त्यामुळे ही मूळ संख्या आहे. 15 ही 15 व्यतिरिक्त 3 आणि 5च्या पाढ्यामध्ये असल्यामुळे ही मूळ संख्या नाही. मूळ संख्येबाबतीत आपण बोलतोय तर मी तुम्हाला 3 गोष्टी पाठ करायला सांगितल्या, कारण हे प्रश्न येतात. मूळ संख्या 100 पर्यंतच्या किती आहेत? किती आहेत? त्या आहेत 25. 50 पर्यंतच्या मूळ संख्या किती आहेत? त्या आहेत 15.
आणि एकूण 100 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती आहे? एकूण बेरीज किती आहे? बेरीज आहे 1060. ह्या 3 गोष्टी लक्षात ठेवा. एकूण बेरीज जी आहे 100 पर्यंतच्या मूळ संख्यांची, मी सतत का म्हणते 100 पर्यंतच्या, कारण मूळ संख्या तुम्हाला अनंत मिळतील. याच्या पुढे पण 100च्या पुढे पण मूळ संख्या आहेत. 101, 107 अशा काही ज्या काही असतील त्या तुम्हाला मूळ संख्या मिळणार. तर आपण फक्त कॅल्क्युलेशन 100 पर्यंतच्या मूळ संख्यांचं करतोय. इथे मी तुम्हाला बेरीज सांगितली. ती बेरीज कशी डिनोट करतात ते पण मी तुम्हाला सांगून ठेवते. त्याला म्हणतात एस म्हणजे सम, SUM. एस म्हणजे सम म्हणजे बेरीज, SUM सम म्हणजे बेरीज. म्हणजे तो डिनोट कसा करतात इंग्लिशमध्ये तो मी तुम्हाला सांगते. आणि एकूण संख्या किती आहेत? 25. एकूण संख्या किती आहेत? 25. म्हणजे 25 संख्यांची बेरीज ही आहे 1060. 25 संख्यांची बेरीज ही आहे 1060. याला म्हणतात सम ऑफ 25 नंबर्स. सम ऑफ 25 नंबर्स 1060. फक्त तो जो संच आहे तो आपण मूळ संख्यांचा संच घेतोय. तो जो संच आहे बेरजेचा तो आपण घेतोय मूळ संख्यांचा संच. तर आपण मूळ संख्यांपर्यंत आता स्टडी केला. मूळ संख्या, त्यानंतर पुढची संख्या असेल संयुक्त. मूळ संख्येला आपण संयुक्त संख्या एक बघूयात. संयुक्त मध्ये आपल्याला, संयुक्त म्हणजे अशी संख्या जी आता आपण बघितली ना त्या पाड्याला सोडून इतर पाड्यांमध्ये पण ती असते. म्हणजे आता मी 15चं उदाहरण तुम्हाला दिलं. 15 कुठल्या कुठल्या पाड्यात आहे? 15 3च्या पाड्यात आहे, 5च्या पाड्यात आहे, 15च्या पाड्यात आहे. म्हणजेच काय, ती 15 सोडून इतर 2 क्रमांकांच्या सुद्धा पाड्यात असल्यामुळे त्याला आपण म्हणतो संयुक्त संख्या. या संख्येचं नाव आहे, संख्येचं नाव आहे संयुक्त संख्या. त्याचं नाव लिहा तुम्ही, संयुक्त संख्या. आणि संयुक्त संख्या म्हणजे काय? अशा संख्या ज्या तो नंबर सोडून इतर पाड्यांमध्ये सुद्धा असतात. तो नंबर सोडून इतर पाड्यांमध्ये सुद्धा असतात. मग आपण उदाहरण घेऊयात. तर आपण आता 4 बद्दल बोलूयात. तर 4 ही संख्या आपल्याला माहिती आहे 4 व्यतिरिक्त इतर संख्येच्या पाड्यात पण आहे. 4 ही संख्या 4 व्यतिरिक्त इतर संख्येच्या पाड्यात पण आहे. म्हणजे 4 ही संख्या 2च्या पाड्यात पण आहे. 4 ही संख्या 2च्या पाड्यात पण आहे. म्हणून 4 ही संख्या संयुक्त आहे. 4 नंतर 5 ही मूळ येणार. 6 ही संयुक्त येणार. का? कारण 6 2च्या पाड्यात पण मिळेल तुम्हाला, 3च्या पाड्यात पण मिळेल आणि 6च्या पाड्यात पण मिळेल. तर तुम्हाला इथे ही गोष्ट समजून घ्यायची आहे की जी संख्या त्या संख्ये व्यतिरिक्त इतर संख्यांच्या पाड्यात सुद्धा असते त्या संख्येला आपण संयुक्त संख्या असे म्हणतो. व्याख्या पाठ करायची नाही आपल्याला, त्याचा अर्थ समजून घ्यायचा आहे. जी संख्या त्या संख्ये व्यतिरिक्त इतर संख्यांच्या पाड्यात असते त्या संख्येला आपण संयुक्त संख्या असे म्हणतो. त्या संख्येला आपण संयुक्त संख्या असे म्हणतो. मग संयुक्त संख्येला इंग्लिशमध्ये काय नाव आहे ते मी तुम्हाला सांगते. त्याला म्हणतात कॉम्पोजिट नंबर. संयुक्त संख्येला म्हणतात कॉम्पोजिट नंबर. मूळ संख्यांचा संच जो तुम्ही आता लिहिला त्याला म्हणतात प्राईम नंबर. प्राईम नंबर कारण तो प्राईम असतो ना, युनिक असतो. तो फक्त स्वतःच्याच पाड्यात आहे. तो दुसऱ्या कुठल्याही पाड्यात नसतो, त्यामुळे तो प्राईम आहे, म्हणजे मूळ आहे. संयुक्त म्हणजे कॉम्पोजिट. संयुक्त म्हणजे कॉम्पोजिट. ठीक आहे. तर आपण संयुक्त संख्या बघितल्या. आता त्याच्या पुढचा पार्ट मी सांगणार आहे तुम्हाला, जोडमूळ संख्या. जोडमूळ संख्या म्हणजे काय? जोडमूळ संख्या म्हणजे याच्यासोबत त्याच्यामध्ये आपण 2 संख्या बघणार आहे. जोडमूळ संख्येमध्ये आपण 2 संख्या बघतो आणि त्याला म्हणतात ट्विन प्राईम. त्याला म्हणतात ट्विन प्राईम नंबर्स. जोडमूळ जी संख्या आहे त्याला म्हणतात ट्विन प्राईम नंबर्स. तर ते कुठले कुठले आहेत? तर कुठलेही 2 प्राईम नंबर्स घ्या, म्हणजे कुठल्याही 2 मूळ संख्या घ्या. कुठल्याही मूळ संख्या कुठल्याही 2 आपण जर घ्यायच्या म्हणल्या तर मी 1 2 घेते आणि एखादी 5 घेते. ठीक आहे, कारण या दोन्ही मूळ संख्या आहेत. आपल्याला माहिती आहे दोन्हीही मूळ संख्या आहेत. तर ह्या ज्या संख्यांचा एक ग्रुप असतो
त्याला म्हणतात जोड मूळ संख्या, कारण 2 मूळ संख्या आहेत. बरोबर? त्या दोघांमध्ये कॉमन काय आहे? फक्त 1 हा कॉमन आहे. कसं सांगा? 2 हा कुठल्या टेबलमध्ये येतो किंवा याचे अवयव कसे पाडणार तुम्ही? 2 गुणिले 1, कारण बे की बे. 2 चे अवयव काय मिळतात? 2 गुणिले 1. 5 चे अवयव काय मिळतात? 5 गुणिले 1. 2 चे अवयव 2 गुणिले 1, 5 चे अवयव 5 गुणिले 1 झालं. याच्या व्यतिरिक्त याचे अवयव नाहीत. मग या दोघांमध्ये तुम्हाला सारखा पार्ट काय वाटतो? कॉमन पार्ट काय वाटतो? 1. कॉमन पार्ट काय आहे? 1. तर दोघांमधला ज्यावेळेस समान विभाजक 1 असतो, त्यावेळेस त्या संख्यांना जोड मूळ संख्या असे म्हणतात. किंवा सोप्यात सोपी व्याख्या तुम्हाला लक्षात ठेवायची असेल तर 2 मूळ संख्यांच्या संचाला जोड मूळ संख्या म्हणतात. दोन्हीही मूळ संख्या असायला पाहिजेत आणि त्याच्यामध्ये 2च संख्या असायला पाहिजेत, तर त्याला आपण म्हणतो जोड मूळ संख्या. त्याला आपण म्हणतो जोड मूळ संख्या.